या बुलेटिनमध्ये आपण देश विदेशापासून ते गावखेड्यापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। ग्लोबल ते गाव अशा विविध विषयांच्या बातम्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत। पहिली बातमी आहे मालदीव आणि भारतामध्ये झालेल्या कराराबाबत। यासोबतच लातूर, गडचिरोली, बीड मधील सामान्यांशी निगडीत बातम्या देखील आपण पाहणार आहोत। या बातम्यांबाबत माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत। भारत मालदीव करारासंदर्भातल्या बातमीवरती राहुल कुलकर्णी आपल्या सोबत असणार आहेत। तर गुरांना लंपीचा प्रादुर्भाव झालेला आहे लातूरमध्ये, त्यामुळे तिकडचेही अपडेट्स आपण घेणार आहोत त्रिचरणकडून। तर हत्तींचा धुमाकूळ, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे गडचिरोलीमध्ये, या संदर्भातले अपडेट्स सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत मनीष रक्षमवार यांच्याकडून। बीडमधून आपल्या सोबत असणार आहेत आकाश सावंत आणि बीडमध्ये बिबट्यांचं थैमान पाहायला मिळतं, या संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। सुरुवातीची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मालदीवमध्ये दाखल झाले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइझू यांच्याशी व्यापार, संरक्षण आणि पायाभूत क्षेत्रामधील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा केली आहे। या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी मालदीवला 4,850 कोटी रुपयांची कर्ज सुविधा देण्याची घोषणा केली आहे। तसंच बेटांचा समूह असलेलं हे राष्ट्र सर्वात विश्वासू मित्र असल्याचा भारताला अभिमान असल्याचं नमूद केलंय। मालदीवची संरक्षण क्षमता अधिक भक्कम व्हावी याकरता भारत सातत्यानं समर्थन देईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। या संदर्भात चर्चा करूयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांच्यासोबत। राहुल, मालदीव आणि भारत यांच्या दरम्यान जे करार झालेले आहेत आणि भारताकडून जी मदतीची घोषणा झालेली आहे, त्यामुळे मालदीव आणि भारताचे संबंध पुढील काळामध्ये आणखीन मजबूत होतील असं दिसतंय। म्हणून की ते सुधारलेत, म्हणजे इंडिया आउट 2023ला जी मोहम्मद मोइझू यांनी कॅम्पेन केली आणि त्या जोरावरतीच ते निवडणूक जिंकून आले। एवढंच नाही तर त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या एका महिला मंत्र्यांनी अत्यंत अपशब्द पंतप्रधानाबद्दल उच्चारले होते आणि मग सुन्नी बहुल असलेलं हे राष्ट्र हे भारतापासून दूर जातंय का? असं राष्ट्र की ज्या राष्ट्राबरोबर फक्त आपला संरक्षण विषयक करार नाहीये, तर आपण जेव्हा ब्रिटिशांनी ह्या राष्ट्राला स्वातंत्र्य दिलं त्यानंतर पहिली राजनैतिक मान्यता देणारं राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे। जेव्हा 1988 साली मालदीवमध्ये लष्करी उठाव झाला होता तेव्हा भारतानं मदत केली आणि तत्कालीन सरकारला संरक्षण दिलं होतं। तेव्हापासून भारताचं लष्करी अस्तित्व हे मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। आजही बघा, आपण 4,850 कोटी रुपये एवढेच दिलेले नाही, तर तिथं संरक्षण विषयक असलेली एक इमारत आहे त्याचं उद्घाटन केलं, त्याबरोबर त्यांना काही वाहनं दिली आणि इंडिया आउट ही जी कॅम्पेन झाली होती ती त्याचा अर्थच तेवढा होता की भारतीय लष्कराचं तिथं असलेलं जे अस्तित्व आहे ते आम्हाला नकोय असं मोहम्मद मोइझू म्हणाले होते। आणि आता हा किती मोठा बदल आहे याचा अर्थ असा की बॅक चॅनल मध्ये आपण बऱ्याच गोष्टी केल्यात। खास करून चायनाचा जो इन्फ्लुएन्स आपल्या आजूबाजूला आहे, रोड अँड बिल्ट इनिशिएटिव्ह जे त्यांचं फार महत्वाचं असं विजन आहे, खास करून आशिया आणि मिडल ईस्ट मध्ये त्यांना व्यापार वाढवायचा आहे, त्याला अर्थातच भारताचा विरोध आहे। कारण सियाचीन मधून तो रस्ता जातो आहे आणि पाकिस्ताननं आपला भूभाग म्हणजे काश्मीर हे चीनला भाडे तत्वावरती दिलेलं आहे। आणि अशा वेळेला श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान तर आपलं शत्रू राष्ट्र आहेच, पण मालदीव बरोबरचे आपले जे संबंध बिघडले होते त्या संबंधामधला हा सगळ्यात मोठा सकारात्मक बदल आहे। काल जेव्हा पंतप्रधान तिथे पोहोचले तेव्हा मोइझू तर आले, पण त्यांच्या मंत्रिमंडळात ते सगळे सहकारी आले। त्यांनी पंतप्रधानाचं जे प्रचलित आपले जे संकेत असतात त्याच्या पुढे जाऊन स्वागत केलं। एका अर्थाने चीनसाठी हा एक संदेश आहे। दुसरं, हिंद महासागरातलं असं बेट की जे भलेही समुद्र पातळी वाढते आणि त्यामुळे ते बेट कधीतरी पाण्याखाली जाईल अशी चर्चा असते, पण संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असलेल्या या राष्ट्राबरोबरचे आपले सुधारलेले संबंध हे बॅक चॅनलला जे काही आपलं सुरू आहे त्याचं हे द्योतक आहे। असेच ते संबंध वृद्धिंगित होत राहतील आणि सगळ्यात महत्वाचा आपला आता ब्रिटन बरोबर जो मुक्त व्यापार करार झालेला आहे तसाच एक मुक्त व्यापार करार आपण मालदीव बरोबर करणार आहोत। त्याचा भारतापेक्षा मालदीवला जास्त उपयोग होईल। आणि तुला आठवत असेल तृप्ती, तर ज्या वेळेला मोइझू यांनी ही कॅम्पेन केली त्यावेळेला माले आणि त्या भागामध्ये आपले जे पर्यटक जात होते त्या पर्यटकांनी कॅम्पेन सोशल मीडियावरती चालवली होती आणि त्याचा फटका सुद्धा माले म्हणजे मालदीवला मोठ्या प्रमाणामध्ये बसला होता। शेवटी अर्थकारण महत्वाचं आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे त्याला फारसं महत्व नाहीये आणि हे लक्षात येतं की मालदीवनं आता वास्तविकता स्वीकारलेली की आपली अर्थव्यवस्था ही भारतावरती अवलंबून आहे। निश्चित राहुल, माझ्यासोबत असेच राहा। पुढच्या बातमीकडे मी वळतीये। लातूर जिल्ह्यामधील जनावरांना लंपी रोगानं विळखा घातलेला आहे। लातूरच्या 12 गावांमधील गोवंशांना लंपी आजारानं ग्रासलेला आहे। यात 2 बैल दगावले आहेत तर 47 जनावरं अजूनही बाधित आहेत। 2022-23 रोजी आलेल्या लंपीवरती लसीकरणाद्वारे काही प्रमाणात मात झालेली होती, मात्र आता पुन्हा लंपीनं डोकं वर काढलं असून त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे।
लातूरमधून या संदर्भातली माहिती देत आहेत त्रिशरण मोहगावकर. त्रिशरण, लंपी आजारानं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे. सध्याची काय परिस्थिती आहे? तृप्ती, आता लातूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 12 गावांमधील 47 गोवंश आज बाधित झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पैकी 2 बैल जे आहेत ते दगावले आहेत आणि 10 गोवंशाची जनावरे जी आहेत आता पूर्णपणे बरी झालेली पाहायला मिळत आहेत. आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं लसीकरण जे आहे आणि काळजी घेणं सुद्धा सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं प्रतिदलाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. आणि अहमदपूर तालुक्यातील वरवंटी, धसवाडी, कोडगाव, ब्रह्मपुरी, सिंदगी, तर लातूर तालुक्यातील बोरवटी, खुलगापूर, सलगरा आणि उदगीर तालुक्यातील हेर, डोंगर शिरकी, देवर्जन आणि देवणी तालुक्यातील अंबानगर, गोशाळा अशी 12 गावं जी आहेत या 12 गावातील जनावरं गोवंशाची बाधित झालेली पाहायला मिळते. शासनाकडून मिळालेल्या 1,76,500 लसींपैकी लातूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडे आजही 17,000 लशी शिल्लक आहेत. आणि जी जनावरं किंवा गोवंशाची पशु जे आहेत लशी वाचून राहिली असतील तर त्यांनी ती लस अजूनही त्यांना पशूंना द्यावी अशी माहिती किंवा हे पशुसंवर्धन विभागाकडून त्यांना देण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर या गोठ्यांमध्ये स्वच्छता ठेवण्यासंदर्भाने आणि फवारणी सुद्धा माशा किंवा मच्छर गोठ्यामध्ये एकूणच आता लंपी आजारावरती नियंत्रण मिळवण्यासाठी एक प्रकारे काळजी घेतली जाते. त्रिशरण, असंच पुढची बातमी सुद्धा आपण पाहूयात. गडचिरोलीच्या धानोरीमधील मुरुंगाव ते रामपूर परिसरामध्ये रानटी हत्तींनी धुमाकूळ घातलेला आहे. या हत्तींमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या शेत नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. या बातमी संदर्भातली माहिती घेऊयात. गडचिरोलीमधून माझे सहकारी आपल्या सोबत आहेत मनीष रक्षमवार. मनीष, काय परिस्थिती आहे? हत्तींनी धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केल्याचं कळतंय. तृप्ती, नक्कीच एका काळात गडचिरोली जिल्हा हा आदिवासी आणि नक्षली जिल्हा म्हणून होताच, पण आताही आदिवासी जिल्हा आहे. पण त्या काळामध्ये नक्षलींचा भरपूर धुमाकूळ होता, नक्षल्यांची दहशत होती. परंतु आता मागील 3 ते 4 वर्षापासून गडचिरोलीमध्ये एक नवीन चित्र बघायला मिळत आहे. गडचिरोली जिल्हा हा आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या सीमेला लागून असल्यामुळे ओडिशातील काही रानटी हत्ती जे आहे त्यांचा कळप गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. 3 ते 4 वर्षापासून ते हत्ती सतत धुमाकूळ घालत आहेत. आता सध्या भात पिकाचं हंगाम सुरू असताना भात पिकं म्हणजे शेतकरी जे भात पिकांचं काम चालू असताना त्याच्यामध्ये हत्ती जाऊन उपद्रव करत आहेत. काल रात्रीच्या सुमारास हत्तींनी मुरुमगावमधील रामपूर आणि मुरुमगाव या परिसरामध्ये हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. ते पायाने तुडवून टाकलेला आहे शेत त्याचा आणि उभ्या पिकामध्ये हत्ती गेल्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे. याच्या पूर्वी सुद्धा मक्या पिकामध्ये सुद्धा हत्तीने धुमाकूळ घालून भरपूर नुकसान केलेले आहे. आणि येथील ग्रामस्थ आणि शेतकरी अक्षरशः चिंतेत आहे, कारण की एकीकडे पावसामुळे अवकाळी पावसामुळे मका पीक गेला होता आणि भात पीक सुरू असताना आता वेळोवेळी जे अवकाळी पावसाळा येत असल्यामुळे पावसामुळे जे पूर येत आहे पुरामुळे सुद्धा धान नष्ट होत आहे. आणि इकडे दुसरीकडे जर आपण बघितलं तृप्ती, तर हत्तींचा सुद्धा धुमाकूळ सुरू आहे. रात्रीच्या वेळेला शेतकरी शेतावर जायसाठी घाबरत आहेत, दिवसा सुद्धा घाबरत आहेत, कारण की हत्ती हे असे आहेत रानटी हत्ती असल्यामुळे ते मागचा पुढचा कधी विचार करणार नाही आणि ते लगेच म्हणजे माणसावर हल्ला करू शकतात. याकडे प्रशासनाने म्हणजे वनविभागाने लक्ष द्यावं व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची विनंती आहे. तृप्ती, निश्चित मनीष, अशाच प्रकारची परिस्थिती बीडमध्ये सध्या आहे. बीडच्या वांगी शिवारामध्ये आज पहाटेच्या सुमारास बिबट्यानं पुन्हा एकदा थैमान घातलंय. एका शेतकऱ्याच्या 15 ते 20 शेळ्यांवरती बिबट्यानं हल्ला केलाय. सर्व शेळ्या जागीच मृत्युमुखी पडलेल्या आहेत. वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेष म्हणजे याच भागामध्ये 1 महिना आधीच जनावरांवरती बिबट्याचा हल्ला झालेला होता. त्यानंतर वांगी गावामध्ये तसंच पंचक्रोशीमधील शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही वनविभागानं कोणतीही ठोस कारवाई केली नाही. परिणामी आज पुन्हा शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात. माझे सहकारी अक्षय सावंत आपल्या सोबत आहेत. अक्षय, बीडमधल्या वांगी शिवारामध्ये बिबट्याची दहशत पसरलेली आहे. काय नेमकी परिस्थिती आहे सध्या? नक्कीच तृप्ती, गेल्या 1 महिन्यापासून विश्रांतीवर असलेल्या पावसाने आता बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा सर्वदूर हजेरी लावण्याचं बघायला मिळत आहे. यामुळे
शेती पिकांकडे आता वन्यजीवांची परवड कुठेतरी होताना बघायला मिळत आहे. त्यातच वांगी बीड शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगी गावामध्ये जे शेतवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्याने फडसा मारल्याचं बघायला मिळतं. त्यात 15 शेळ्यांचा फडसा पडलेला आहे. यामध्ये शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान देखील झाल्याचं बघायला मिळत आहे. आता घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी जे वन्य विभागाचे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. नेमका हा बिबट्याच होता का काय याचा तपास आता वन्य अधिकारी करत आहेत. निश्चित बिबट्याची एकूणच दहशत या भागामध्ये पसरलेली आहे. वांगी शिवारामध्ये आज पहाटेच्या सुमारास बिबट्यानं पुन्हा एकदा थैमान घातलं आणि शेतकऱ्याच्या 15 ते 20 शेळ्यांचा फडशा बिबट्यानं पाडलेला आणि त्यामुळे दहशत या ठिकाणी एक प्रकारे सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांचं एकीकडे आर्थिक नुकसान तर होतंय, दुसरीकडे बिबट्याच्या दहशतीमुळे बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. 1 महिना आधी सुद्धा जनावरांवरती बिबट्यानं असाच हल्ला केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा असाच हल्ला या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय. तर आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून गावखेड्यातल्या बातम्यांपर्यंत सगळ्या घडामोडींचे अपडेट्स आपण घेतलेले आहेत. राहुल कुलकर्णी आपल्याला या संदर्भातली माहिती देतात. राहुल, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर त्रिचरण मोहगावकर लातूरमधून आपल्यासोबत होते, मनीष रक्षमवार सुद्धा आपल्यासोबत गडचिरोलीमधून होते आणि आकाश सावंत बीडमधून आपल्याला घडामोडींचे अपडेट्स देत होते. चौघांचेही आभार.